इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा GCC TBCचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। GCC TBC इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। लवकर 2024 या नवीन वर्षाचं आगमन होणार आहे। नवीन वर्षाचं आगमन होताच शुभेच्छा, न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्टीचं नियोजन होणार आहे। नवीन वर्षात लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू देखील देतात। नव्या वर्षाची आठवण म्हणून या भेटवस्तू नेहमी लक्षात राहाव्यात अशा पद्धतीनं दिल्या जातात। एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं प्रेम किंवा आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला भेटवस्तू देणं। भेटवस्तू दिल्यानं नातेसंबंध मजबूत होतात। जर तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला नवीन वर्षात भेटवस्तू द्यायची असेल तर ज्योतिषशास्त्राचे काही नियम नक्की जाणून घ्या। ज्योतिषी मानतात की काही वस्तू कधीही भेट म्हणून देऊ नये, तसं केल्यानं नात्यातील गोडवा हळूहळू कमी होऊ लागतो। चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नवीन वर्षात कुणालाही गिफ्ट देऊ नयेत। शूज आणि चप्पल, कुणालाही भेट म्हणून कधीही बूट किंवा चप्पल देऊ नये, कारण शूज आणि चप्पल गरिबीचं प्रतीक मानलं जातं। या वस्तू भेट म्हणून दिल्यानं गरिबी कधीच दूर होत नाही, पण अशा भेटवस्तूंमुळे ज्याला भेटवस्तू द्याल त्याला गरिबीचा सामना करावा लागेल। घड्याळ आणि रुमाल, नववर्षानिमित्त अनेक लोक घड्याळ गिफ्ट देतात, खास करून पत्नी आपल्या पतीला हे गिफ्ट देते, पण असं अजिबात करू नका। रुमाल दिल्यानं नकारात्मकता वाढते आणि नात्यात गैरसमज निर्माण होतात असं समज आहे। त्याचबरोबर एखाद्याला घड्याळ दिल्यानं चांगला काळही खराब होऊ लागतो। धारदार वस्तू, हत्यारं भेटवस्तू देताना लक्षात ठेवा की त्यात कोणतीही तीक्ष्ण वस्तू असू नये। ज्योतिषांच्या मध्ये तीक्ष्ण वस्तू भेट दिल्यानं नातेसंबंधात विश्वासघात होतो। तुम्हालाही अशा भेटवस्तू मिळाल्या असतील तर त्या कुणाला तरी दान करा, चुकूनही सोबत ठेवू नका। पर्स किंवा बॅग, पुरुष मंडळी भेट देण्यासाठी हमखास या गोष्टींचा विचार करतात, कारण महिलांसाठी गरजेची वस्तू असते पर्स किंवा बॅग, त्यामुळे भेट द्यावी असं सगळेच विचार करतात, पण असं करू नये, त्यामुळे एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते असं ज्योतिषशास्त्र सांगतं। देवी देवतांच्या मूर्ती, देवी देवतांच्या मूर्ती कोणालाही भेट म्हणून देणं टाळावं। देव ही भेट म्हणून देण्याची वस्तू नाही आणि असं म्हणतात की देव स्वतः विकत घेऊन त्यांची पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, त्यामुळे एखाद्याला देव कधीच भेट म्हणून देऊ नका। नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी या गोष्टी देऊ शकता। या गोष्टी द्या म्हणजे प्रेम वाढेल। पहिला दागिने, दुसरं झाड, कपडे, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक वस्तू।